कामादा किंवा कामिका एकादशी ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील कामिका एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. ब्रह्मवर्त्य पुराणानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. श्रीहरी विष्णूंची भक्ती पूजा केल्यास संकटे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. या दिवशी केलेले दान आणि पितरपूजा शांती मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कामिका एकादशी कधी आहे, या दिवशी काय करावे, काय टाळावे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सूर्योदयापूर्वी उठून पवित्र पाण्याने स्नान करा आणि एकादशी व्रताचा संकल्प करा. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र आणि अक्षता व्हा. चंदन लावा आणि फळे अर्पण करून भगवान विष्णूंची पूजा करावी. कामिका एकादशीला विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीला दिवा लावून प्रदक्षिणा घालावी. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत आणि पाने देखील तोडत नाहीत. त्यामुळे पाने ही आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. संध्याकाळी दीपदान करावे. घरात, देवघरात तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि शक्य असेल तर मंदिरात देखील दीपदान करू शकता. एकादशी 8 ऑगस्ट 2026 रोजी 1:59 सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट 2026 रविवार सकाळी 11:04 संपणार आहे आणि पारणाची तारीख ही सोमवार 10 ऑगस्ट 2026 सकाळी 5:47 ते सकाळी 8:01 पारणाची वेळ असणार आहे. एकादशीचा उपवास नेहमी द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर आणि दिलेल्या पारण मुहूर्ताच्या आत सोडावा. सकाळी स्नान करून श्री विष्णूंची पूजा आणि आरती करावी. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा दक्षिणा द्यावी. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. भगवान श्री विष्णूंना केशरयुक्त खीर किंवा पिवळ्या रंगाचा शिरा नैवेद्य म्हणून अर्पण करावा आणि सर्वांनी ग्रहण करावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.